नमस्कार. श्रीमान छत्रपती शाहू महाराज जी, जयशंकर पाटिल जी, प्रतिभा दानोलकर जी, हमारी लोकसभा की खासदार है नंद कुमार कुमार, राहुल गायकवाड़, हमारे एआईसीसी के सेक्रेटरी सचिन सावंत, सुनील मटके, राहुल वड्डा, इनका सबका मैं तहे दिल से कोल्हापुर जिला कांग्रेस कमेटी की तरफ से स्वागत करता हूँ। एआईसीसी ने एक अभियान शुरू किया इस देश में सृजन संगठन के माध्यम से। एआईसीसी के ऑब्जर्वर अभी हर जिले में जाते हैं और करीबन 6 से 8 दिन वहाँ पे रह के कांग्रेस के हर एक कार्यकर्ता को मिलते हैं। इस माध्यम से संगठन में जो बदलाव करना है, जिला अध्यक्ष से लेके शहर अध्यक्ष तक, ब्लॉक कमेटी अध्यक्ष से लेके तालुका अध्यक्ष तक जो बदलाव करना है, उसके लिए जिनकी इच्छा होगी वो खुद उनको अकेले भी मिल सकते हैं, उनसे बात कर सकते हैं, उनको सुझाव दे सकते हैं। वो पूरा दिन आज सिटी एरिया के बारे में बात करने वाले पाठक साहब नाही आपल्याला तर आज दिवसभर ते शहरासाठी या ठिकाणी चर्चा करणार आहेत। सकाळी आपण आता 10 ते 1 वाजेपर्यंत दक्षिण शहर आपण बोलवलेलं आहे। दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत उत्तर शहर बोलवलेलं आहे आणि त्यानंतर उद्या त्यांचा अंबेडकर जयंती के निमित्तानं उनका एक समारोह इधर कांग्रेस कमेटी में रहेगा। कल रात को वो गड़ीगंज रहेंगे और फिर 15 तारीख को हा प्रोग्राम आम्ही तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देतोच। 15 तारखेला सकाळी ते गड़ीगंज मध्ये मीटिंग करते, दुपारी चंदगड करते आणि संध्याकाळी आजरा करते। एका दिवसात 3 तालुके ते देते। 16 तारीख को हातकणंगले, 6 दिन तक सभी जगह, शिरोळ आणि इचलकरंजी 16 तारखेला आणि 17 तारखेला भुदरगड आणि राधानगरी 2 तालुके आहेत। 18 तारखेला करवीर, कागल, पन्हाळा, शाहूवाडी आणि गगनबावडा आणि एका दिवस वाढला तर 19 तारीख सुद्धा ते जिल्ह्यामध्ये या ठिकाणी थांबणार आहेत। या अभियानाच्या माध्यमातून संघटनेमध्ये बदल म्हणजे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय, शहर अध्यक्ष म्हणून इचलकरंजी असू दे, कोल्हापूर शहर असू दे, महिला असू दे, ह्या सगळ्या ज्या पदाधिकारी आहेत, या पदाधिकारी पदासाठी कोण इच्छुक असेल तर त्यांनी आपलं नाव त्यांच्याकडे द्यायचं आहे। मग सर्व राहुल गांधींचं म्हणणं आहे की सूचना आहे की प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना त्यात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। मग ओबीसी असेल किंवा अल्पसंख्याक असेल, ओपनमध्ये असेल, या सगळ्यांना योग्य प्रतिनिधित्व हे पक्षामध्ये मिळालं पाहिजे। महिलांचा टक्का हा पक्षामध्ये प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे, ही त्यांची सूचना आहे। तर पुढचे 6 दिवस तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना एकटं भेटू शकणार आहे। आता प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर आपण सत्कार करणार आहोत, त्यानंतर पलीकडच्या मीटिंग सचिन बसतोय तिथं ते एकटे बसणार आहेत। त्यामुळे तिथं तुम्ही भेटून एक त्यांना जे काय असेल तुमचं दिवसभरात, आज शहर दिवसभर संपवायचं आहे, किती वेळ लागला तरी शहरामध्ये या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सूचना द्यायची। तर पत्रकारांचं पाठक जी का मैं तहे दिल से स्वागत करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।